श्री स्वामी समर्थ. तर आज होता सोमवार आणि इथं जो दिवा दाखवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ऑर्डर करू शकता. आणि त्यानंतर म्हटलं आज ह्यांना मॅसेज असा आला की सुट्टी आहे म्हणून त्यांचं मी पहिला आवरलं होतं. पहिला माहितीच नव्हतं मला सुट्टी आहे ही, आणि सगळं आवरल्यानंतर समजलं की सुट्टी आहे म्हणून. तर इथं त्यांचं आवरल्यानंतर इथं कपडे वगैरे झाले होते. तर गॅलरी पूर्ण पावसाने भिजून जात होती. तर बाकीचं जे घरातलं आहे ते सगळं आवरलं होतं मी, कारण मला 10:30ला परत मुलग्याला सोडायचं होतं म्हणून. तर तुमचं पण असं पावसाळ्यात घर असतं का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकीचं जे फरशी वगैरे सगळं आवरलं होतं मी. आणि बाकीचं जो होतं म्हणजे माझा किचनचाच पसारा होता. नाश्ता वगैरे झाला होता, सगळं तसंच होतं. सगळ्यांचा बाकी झाला होता नाश्ता वगैरे. तर किचन आवरायचं शिल्लक होतं, पाणी पण गेलं होतं म्हणून मी किचन जेवढं आवरायचं आहे तेवढं आवरून घेतलं. त्यानंतर ह्यांना सुट्टी आहे म्हणून सांगितलं. तर हे पण असं एन्जॉय करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसूच समजत होता. झोपा एवढं त्यांचं चालू होतं, कारण पाऊस पण होता. त्यामुळे त्यांनी झोपूनच जास्त राहायचं असं वाटत होतं, कारण थंडी पण इतकी वाटत होती, नकोच वाटत होतं. आणि जी बाकीची कामं आहेत म्हणजे फॉल वगैरे लावायची मी ती आज करून घेत होती, कारण मुलांना सोडायला आणायला यातच माझा टायमिंग जातो. म्हणून मी आज जी कामं माझी एवढी होतात तेवढी करून घेत होती. हे झाल्यानंतर म्हटलं आता ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा होता. तर कटोरी ब्लाऊज होता आणि अस्तरचा होता. त्या अगोदर मी पहिला अस्तरच कटिंग करून घेत असते, जेणेकरून साडीचं कापड जे आहे ते मऊ असतं. म्हणून मी पहिल्यांदा अस्तरच कटिंग करून घेते. आणि अस्तर कटिंग करून झाल्यानंतर तसेच पार्ट ते साडीवरच्या कापडावर ठेवून कटिंग करून घेते, कारण जेणेकरून सोपं पण जातं आणि लवकर कामं पण आटपतात. आणि साडीच्या कापडावर आपण डायरेक्ट कटिंग करायला गेलं तर कापड हलतं, मऊ असतं, त्यामुळे व्यवस्थित होत नाही. म्हणून मी पहिला अस्तरचे जे पार्ट कटिंग करून घेतले होते ते तसेच साडीच्या कापडावर ठेवले आणि पटकन होऊन जातं. तर संध्याकाळची भांडी बघू शकता, पाणी नव्हतं. त्या अगोदर म्हटलं आता स्वयंपाक करून घ्यायचा. तर इथं मी कोबी होता आणि एवढंच पीठ पण होतं. मला दळणं करायची होती. त्या अगोदर इथं बघू शकता गहूचं पीठ घेतलं आणि नमक घातलं, लाल तिखट घातलं, हळद घातली त्याच्यामध्ये, आणि थोडंसं धने पावडर पण घातली. आणि ह्याच्यामध्ये थोडासा घरगुती मसाला आणि थोडासा ओवा घातला. आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि बाकी त्यात घालायचं होतं आता मेन कोबी होता, आणि कोबी पण असा बारीक असं किसून घेतला मी आणि स्वच्छ धुवून त्यात ॲड केला. आणि बेसन पीठ पण ॲड केलं ह्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलं ते, कारण थंडी पण होती आणि पाऊस पण होता वरून. म्हणून म्हटलं पराठे वगैरे छान असे होतात. आणि दळणं पण संपत आली होती, म्हणून म्हटलं आता भाजीला पण जायचं म्हणजे माझ्या मुलांमुळं गेलीच नव्हती मी. तर थोडं पाणी ॲड करून याच्यामध्ये असं छान मिक्स करून घेतलं मी. आणि त्यानंतर तेल थोडंसं लावून घेतलं आणि छान असं 10 मिनटं ठेवलं. तर पाणी येईपर्यंत म्हटलं स्वयंपाक तर संपून घेतलेला बरा, जेणेकरून स्वयंपाक, आणि लाईट पण सारखी येत जात होती, त्यामुळे म्हटलं जेवढं लवकर होईल तेवढंच कामं आटपून घेतलेली बरी स्वयंपाक रूममधली. म्हणून मी इथं कुकर वगैरे असं भात आमटी वगैरे असं लावून घेतलं. आणि कुकर वगैरे लावल्यानंतर म्हटलं आता बसून तरी काय फायदा नाही. आणि पाणी पण मी सगळी भरपूर क्लीन केली होती, त्यामुळे पाणी पण शिल्लक नव्हतं माझ्याकडं. म्हणून म्हटलं आता पराठे आहेत ते पण करून घेते. पाणी आलं की पटकन भरता पण येईल आणि भांडी पण घासता येईल, पटपट आवरता येईल. म्हणून मी इथं म्हणजे 10 मिनटं झाली होती, पीठ मळून ठेवलं होतं मी. म्हणून मी आता ते पराठे वगैरे करायला घेतले. आणि पहिल्यांदाच करत होती मी पण, कसे होतात काय माहिती नव्हतं, मला पण काहीच आयडिया नव्हती. पण इथं मी असेच छान असं अनेकदा मळून घेतलं आणि परत असं छोटे छोटे गोळे करून असे छान लाटून घेतलं. आणि खरंच व्हिडिओ टाकत नव्हती, भरपूर असं नको वाटत होतं. पण आता म्हटलं आपण मेहनत केल्याशिवाय कोणतंच फळ भेटत नाही, म्हणून मी आता परत सुरुवात केली. आणि खरंच तुम्ही पण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड. आणि इथं मी छान असे लाटून घेतलेले आहेत कोबीचे पराठे, आणि पातळच करून घेतले मी, कारण पीठ जे होतं ते कमी होतं आणि आम्ही होतो 4 जण, त्यामुळं म्हटलं हे सगळ्यांना व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून मी 4 तरी बनवायला पाहिजे म्हणून मी छान असे पातळच बनवून घेतले, त्यामुळे फुगत पण नव्हते जास्त. तर इथं मी छान असे भाजून घेतले. तर कलर पण बघू शकता किती छान आलेला. आणि त्यानंतर बाकीचे जे आहेत ते पण असे सगळे बनवून घेतले, कारण पाणी यायच्या अगोदर मला सगळा स्वयंपाक संपवायचा होता, कारण पाणी भरायचं होतं मला आणि भांडी पण घासायची होती शिल्लक. म्हणून मी सगळा जेवढा होतो तेवढा स्वयंपाक पूर्ण करून घेतला इथं. आणि कुकर पण लावलं होतं साईडला. आणि पराठे जे आहेत ते पण सगळे असे संपून घेतले मी. आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली. आणि देवपूजा करायला पण थोडा उशीरच झाला मला. आणि इथं यांना विभूती वगैरे लावून घेतली अशी
सगळ्यांना. आणि देवपूजा केल्यानंतर घरात पण प्रसन्न वाटतं. तर काही कपडे आहेत ते पसारायला इग्नोर करा, कारण पावसात सुकतच नव्हते. त्यामुळे घरात आतमध्ये मला हॉलमध्ये सुकत टाकावे लागत होते, फॅनखाली थोडे थोडे. आणि त्यानंतर इथं बघू शकता अगरबत्ती जी आहे ती मीच लावतो म्हणायची अशी काही नाटकं चालू होती. म्हणून म्हटलं तूच लाव बाबा. तर ह्यानं लावला. तर असं करून करून स्वामीजींना ओवाळून वगैरे असं बाहेर लावायला सांगितलं आणि बाहेर लावलं असं. तर ह्याचे असं काही नाटकं चालू असतं. मी त्याला म्हटलं अभ्यास कर आता. तर ठीक आहे म्हटलं. आणि त्यांचा थोडा मी पाणीपर्यंत रिकामीच होती म्हटलं आणि थोडा अभ्यास वगैरे घेतला त्यांचा बसून. तर तो विचारत होता ए फॉर ॲपल असं सगळं विचारत होता आणि लिहित होता. आणि त्याला असं जास्त डार्क लिहायला येत नव्हतं. तो वरच्यावर लिहत होता, पण विचारून विचारून लिहत होता. तेच मला आवडत होतं त्याचं. कारण मुलांना पण थोडा वेळ दिला की मुलं पण अभ्यासाला आवड निर्माण करतात. आणि आपण जर त्यांना दुर्लक्ष केलं तर अभ्यास पण करत नाहीत. पण तो विचारून विचारून मला लिहत होता प्रत्येक वर्ड्स. आणि त्यानंतर पाणी आलं. तर पाणी आलं तर मला पहिला म्हटलं होतं भांडी जी आहेत ती घासून घेतलेली बरी, कारण दिवसभरचा पसारा इतका 2 टाईमची भांडी होती, रात्रीची पण आणि सकाळची पण दुपारची. म्हणून मी इथं सगळी घासून घेतली भांडी. आणि त्यानंतर जो पसारा होता किचनचा तो पण असा सगळा क्लीन करून घेतला. आणि सकाळचं पण आपली घाईघाईच असते आणि शाळा सुट्ट्या आहेत म्हणून माझं हे सगळं चाललं होतं. नाहीतर रोजच्या धावपळीत आपलं काही किचन आवरणं होतच नाही. म्हणून मी इथं सगळं पाणी आहे तोवर म्हटलं सगळं क्लीन करून घेतलं. आणि हे सगळं करता करता सगळं खाली पाणी सांडलेलं. म्हणून इथं बघू शकता किचन जो आहे तो आवरला होता मी. पाणी भरायचं म्हटलं की बघू शकता भांडी पण किती होती. आणि हे सगळं आवरल्यानंतर म्हटलं आता फरशी पण ओली झाली म्हणून फरशी वगैरे पुसून घेतली. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की. बाय बाय फ्रेंड्स.